मात्र राज ठाकरेंना आता आपल्या कोट्यातून जागा द्यायला तयार नसल्याचं समोर येत आहे। राज ठाकरे सोबत आल्यास शिंदेंच्या कोट्यातून जागा देण्याची भाजपानं भूमिका व्यक्त केली आहे आणि आजच्या बैठकीत फडणवीसांनी ही भूमिका स्पष्ट केल्याचं सध्या दिसतंय। आणि आज शिंदे फडणवीस राज ठाकरे यांच्यामध्ये तब्बल 1.5 तास बैठक झाली आणि त्यातूनच आपण ही महत्त्वाची अपडेट पाहतोय। भाजपा आता राज ठाकरेंना आपल्या कोट्यातून जागा द्यायला तयार नसल्याचं समोर येत आहे आणि या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी पंकज दळवी सध्या आपल्या सोबत आहेत। पंकज, माझा आवाज? ताज लँडसेंडला जी बैठक झाली त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री एक उपस्थित होते। या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या कोट्यातून म्हणजे शिवसेनेच्या कोट्यातून जागा ज्या आहेत त्या राज ठाकरे जर का महायुतीमध्ये सहभागी झाले तर त्यांना द्यावी अशी एक मत जे आहे ते व्यक्त केलं गेलं। कारण मुंबई असो, दक्षिण मुंबई असो किंवा मग शिर्डी या 2 जागांची मागणी केली जाते। मात्र भाजपा दक्षिण मुंबई सोडायला भाजपाची तयारी नाही आहे। त्यामुळे शिर्डी जर का जागा द्यायची झाली तर ती एकनाथ शिंदे यांचे खासदार सदाशिव लोखंडे तिकडे आहेत, त्यामुळे त्यांना ती जागा द्यावी लागणार आहे। म्हणजे जर का या राज ठाकरे यांना जागा तयार करायची झाली किंवा स्पेस निर्माण करायची झाली तर ही स्पेस एकनाथ शिंदे यांच्या गटाकडूनच करावी लागणार आहे। तशी भावना जी आहे ती देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलेली आहे। त्यामुळे या निवडणुकीमध्ये जो महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरत होता, 3 पक्षांमध्ये या फॉर्म्युलाची जी आहे ते विभाजन होणार होतं। 3 पक्षांच्या मध्ये हा फॉर्म्युला असणार होता। मात्र आता त्याच्यामध्ये 4था पक्ष जो आहे तो सहभागी होण्याची शक्यता आहे। कारण राज ठाकरेंनी 3 वेळा देवेंद्र फडणवीसांची यापूर्वी भेट घेतली होती। त्याच्यानंतर त्या भेटीत त्यांनी अमित शहा यांच्याशी भेट व्हावी अशी इच्छा व्यक्त केली आणि त्यानुसार अमित शहांची भेट झाली। त्याच्यानंतर राज ठाकरे यांनी त्यांच्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक केली। आज थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये ही बैठक झाली। या बैठकीमध्ये ही भावना व्यक्त केल्याचं समजतं आहे। त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या वाट्याला 13 जागा येण्याची शक्यता आहे। त्याच्यामध्येच राज ठाकरे हे हिस्सेदार असतील असं यातून स्पष्ट होतं। नक्कीच पंकज, आपण पाहतोय की राज ठाकरे सोबत आल्यास आता शिंदेंच्या कोट्यातून जागा देण्याची भूमिका आहे ती भाजपाने व्यक्त केल्याचं दिसतंय। मात्र शिंदे आपल्या जागा देण्यास तयार आहे का? याच्यामध्ये 2 मुद्दे आहेत। एक तर एकनाथ शिंदे लोकांसमोर जाताना राज ठाकरे यांना त्यांच्यातून जागा दिली तर त्यांच्या पक्षातले किंवा इच्छुक खासदार जे आहेत त्याच्यापैकी कोणाला तरी तिकीट नाकारावं लागेल, त्यामुळे ते नाराज होतील ही एक शक्यता आहे। दुसरं, ठाकरे नावाचं कोणी व्यक्ती त्यांच्याशी जोडला जात असेल तर त्यांना ते निश्चितच काही ठिकाणी फायद्याचं असू शकतं, मतांच्या विभाजनामध्ये फायद्याचं असू शकतं। त्यामुळे एका बाजूला मतांचं विभाजन होऊन राज ठाकरे यांचा फायदा होणार, तर दुसऱ्या बाजूला राज ठाकरे यांच्या येण्यामुळे जागेच्या जागा वाटपामध्ये एकनाथ शिंदे यांच्या वाट्यातून त्यांना जागा देणं आणि त्यातून त्यांचे जे इच्छुक उमेदवार आहेत किंवा ज्यांना इच्छुक आहेत, ज्यांना ही जागा मिळावी किंवा तिकीट मिळावं अशी अपेक्षा आहे, त्यांची नाराजी, अशा 2 गोष्टी याच्यातून आपल्याला ज्या आहेत त्या होणं अपेक्षित आहे किंवा होऊ शकतात असं वाटतं। नक्कीच पंकज, धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी। दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहेत पाहूयात। आमची उशिरा झाली की लवकर झाली, तुम्ही फार त्या भानगडीत कशाला पडता? भेटी होतच असतात। आमची उशिरा झाली की लवकर झाली, तुम्ही फार त्या भानगडीत कशाला पडता? भेटी होतच असतात। छत्रपती शिवाजी महाराजांनी तेव्हा इंग्रजांची वखार सुरतेमध्ये जाऊन लुटली होती। आज सुरतेच्या माध्यमातून सुरतवाले माझा महाराष्ट्र, छत्रपतींचा महाराष्ट्र लुटतात। कोणालाच काही पडलेलं नाहीये, ना मिंदेला पडले, ना अजित पवारला पडले। आणखीन कोणी जसं म्हटलं आमचे सगळे सोयरे जरा या म्हटलं का जातायत आणि शेपूट हलवत जातायत। अरे शरम वाटली पाहिजे, माझा महाराष्ट्र लुटला जातोय आणि तुम्ही शेळपटासारखे त्यांच्या चरणी जाऊन लोटांगणे घालताय। मी असं तरी आयुष्यात करू शकत नाही। तर या बैठकीवर भाजप आणि शिंदेचे नेते तसेच विरोधक नेमकं काय म्हणतायत पाहूयात। मग आता राज साहेबांना तुम्ही घेत असाल, घ्या, काही हरकत नाही। मला वाटतं याच्यातून शिवसेनेचं नुकसान कोणतंच होणार नाही। झालं तर शिवसेनेचा फायदा होईल। मागच्या सगळ्या लोकसभेचा, विधानसभेचा जर इतिहास बघितला तर अशाच हीच गोष्ट होणार। आणि कोणत्या तोंडानं तुम्ही तर आता भारतीय जनता पार्टी तर फार आवाज करत होते राज ठाकरेंच्या विषयी,
मग आता तुमचे बाकीचे आलाय काय काय बोलतात ते बघू. राज ठाकरेंच्या ज्या भूमिका होत्या मागच्या वेळेस लावरे तो व्हिडिओ, राज ठाकरे पुन्हा महाराष्ट्रात फिरले होते, येईल ना ते व्हिडिओ पुन्हा. त्यांच्या भूमिका काय काय होत्या येतील, सगळ्या जगासमोर येतील, महाराष्ट्रासमोर येतील. मग तो त्यावेळेस योग्य ते उत्तर देऊ. आणि आत्ता लोकसभेची निवडणूक आहे, त्यामुळे ठाणे जिल्हा असेल, ठाणे जिल्ह्यातील 3 लोकसभेच्या जागा असतील, पालघर जिल्ह्यातली 1 जागा असेल, ठाणे जिल्ह्यामध्ये भिवंडी असेल, ठाणा असेल, कल्याण असेल. इथे महायुतीमध्ये ते सामील झाल्यानंतर होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्याचा फायदाच महायुतीच्या उमेदवाराला होईल. विधानसभेच्या निवडणुका अजून 6 महिन्यानंतर आहेत. त्यामुळे आत्ता लोकसभेला ठाणे जिल्ह्यामध्ये मनसे आल्यामुळे महायुतीच्या 3 जागांवरील लोकसभेच्या उमेदवारांना त्याचा फायदाच होईल. भारतीय जनता पक्ष शिवसेनेच्या विचारावरच त्यांचा आधारावर त्यांचा पक्ष आहे. आणि आपल्याला माहिती आहे की उद्धव ठाकरेंच्या वाईट वागणुकीमुळं खरं तर उद्धवजींनी त्याला ढकललेला आहे. राजसाहेबाला उद्धवजींनी ढकललेला आहे. आणि त्यामुळं मला वाटतं देश कल्याणाकरता, राष्ट्र कल्याणाकरता, मोदीजीच्या विकसित भारताच्या संकल्पाकरता, मोदीजींच्या गॅरंटीवर हा देश पुढे नेण्याकरता राजसाहेबांनी जर काही विचार केला तर आम्ही त्याचं स्वागतच करू. हे पहा, 80% समाजकारण आणि 20% राजकारण हे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं जे वचन होतं त्याप्रमाणे अनेक वेळेला माननीय राजसाहेब ठाकरे आणखीन एकनाथजी शिंदे यांच्या भेटी झालेल्या आहेत. देवेंद्रजी फडणवीस आणि राजसाहेबांच्या भेटी झालेल्या आहेत. आणि राजसाहेबांनी नेहमीच सरकारला अनेक सकारात्मक सल्ले देण्याचं काम केलेलं आहे. काही सरकारच्या लोकांनी त्यांना सन्मान दिला, काही लोक ऐकत नाहीत. या पार्श्वभूमीवरती ही खरंच एक अंतःकरणापासूनची भावनिक आणि सामाजिक आणि राजकीय भेट आहे असं मला वाटतं. त्याच्यातून आत्ताच कुठला निष्कर्ष काढणं योग्य होणार नाही. अगर हिंदुत्वाचा विचार अजून भक्कम सगळ्यांना घेऊन अगर होत असेल आणि ह्यांनी विरोधी पक्षांनी वंचितला एकत्र घेतलं तर चालतं, स्वाभिमानी शेतकरी संघटनेला एकत्र घेतलं तर चालतं, जानकरांना भेटलं तर चालतं, आम्ही राजसाहेबांना घेतलं तर मग मिरच्या काय झोमताय? तुम्हाला किती तुम्ही 100 मित्र घेतले तर तुम्हाला चालतात, पण आम्ही अगर हिंदुत्वाच्या नावाने अगर विषय अगर भक्कम होत असेल, कारण राजसाहेब ठाकरे हे पण मूळ हिंदुत्ववादी आहेत आणि हिंदुत्ववादी विचाराचे लोक एकत्र येऊन अगर हिंदू राष्ट्राला अजून भक्त करत असतील तर त्याच्यामध्ये कोणाला मिरच्या लागण्याचं कारण नाही. एक पक्ष वाढतोय, पक्षामध्ये कोट्यातून जागा सोडावी लागेल का असं चित्र केलं, कारण दक्षिण मुंबईसाठी आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघ याच्यामध्ये मी अनेक वेळा आम्ही सगळ्यांनीच सांगितलेलं आहे की हा सगळा अधिकार जो आहे तो आम्ही एकनाथ शिंदे साहेबांना दिलेला आहे. त्याच्यामुळे शिंदे साहेब जो निर्णय घेतील लोकसभेच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भातला तो आम्हाला मान्य नाही. महाराष्ट्र से यहाँ पर जो पदाधिकारी बुलाए गए हैं तो राजनीति में जो रणनीति बनानी चाहिए उसकी तरह से यह बैठक यहाँ पर आयोजित की है और मुझे लगता है कि उसमें ही मार्गदर्शन होगा कि आगे चलकर हमने क्या करना चाहिए. और मुझे लगता है कि आदरणीय मुख्य नेता आने के बाद में वो जो संबोधन करेंगे और उसके साथ में पूरे महाराष्ट्र के पदाधिकारी नीचे जाकर उस तरह से काम करेंगे.